ठिकाणी अग्नीमध्ये मिसळून जातो. ती आतली हवा असते ती हवेत जाते आणि याच्यातली पोकळी असते तर ती बाहेरच्या पोकळीत मिसळत असते. म्हणून देहामध्ये 5 प्रकारचं या ठिकाणी पंचमहाभूत आहेत आणि हा देह पंचमहाभूताचा आहे. म्हणून पंचीकरण या ठिकाणी वाचलं पाहिजे. म्हणून गुरुवर्य या ठिकाणी रंगनाथ महाराज परभणीकर हे सांगायचे, अरे व्यवहारामध्ये सोनं असावं आणि परमार्थामध्ये पंचीकरण असावं. म्हणून पंचीकरणामध्ये या शरीराची माहिती, या जगाची माहिती, कारण खरीखुरी माहिती, याची उत्पत्ती कशी झाली आणि कशापासून बनलं हे सांगित असते. आणि आपल्याला सुद्धा आपल्या देहाची माहिती पाहिजे, कारण देह या ठिकाणी कशापासून झाला, कारण देहाची उत्पत्ती गर्भातून झाली आणि देहाचा शेवट हा मसन वाट्यामध्ये होणार आहे. कारण स्मशानभूमी त्या ठिकाणी खूप भयान असते आणि स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी भीती वाटू नये म्हणून भगवान शंकर त्या ठिकाणी जाऊन राहिले. कारण त्यांना वाटलं की या ठिकाणी जीवाचं कल्याण व्हावा आणि त्यानं भजन करावं आणि मला प्राप्त व्हावा. म्हणून या ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर आपण पाहतो की गावाच्या बाहेर ती स्मशानभूमी आणि स्मशानभूमीमध्ये त्या भगवान शंकराचे मंदिर आपण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. म्हणून भगवान शंकर एक अशी देवता आहे तर त्या ठिकाणी त्याग आहे, कारण भोग नाही. म्हणून जीव जेव्हा त्याग करतो का तेव्हा त्या ठिकाणी देव पण त्याच्यावर प्रसन्न होत असतो. त्याग कशाचा करा, जे आपल्याला बुद्धीचं त्याचा करा, कारण जे आपल्याकडे राहणार नाही उद्या आणि आज त्याच्या आपण नादी लागलो. हे तारुण्य आहे, हे 4 दिवसाचं आहे. हे आयुष्य आहे, हे 4 दिवसाचं आहे. किंवा या ठिकाणी जे काही संपत्ती असन, गणगोत असन, हे सर्व काही या ठिकाणी काही काळानंतर याचा आपल्यापासून विरक्त या ठिकाणी हे बाजूला जाणार आहे किंवा ताटातूट होणार आहे. ते आपलं राहणार नाही आणि म्हणून तात्पुरतं या ठिकाणी काही काळापुरतं आपण इथं आहेत. म्हणून या ठिकाणी याला काळ आहे, याला काळ आहे तर ते काळाच्या मुखात गेलेलं आहे. म्हणून ते आपलं कसं म्हणता येईल. मग हे जायच्या आधीच आपण आपलं ठिकाण गवसून घ्यावा. म्हणून तुकाराम महाराज सांगते, दीप गेल्यावरही कैसाची प्रकाश. दिवा गेल्यावर जसं त्या ठिकाणी अंधारामध्ये काही दिसणार नाही, तसं हे शरीर गेल्यानंतर आपल्याला इथं त्या ठिकाणी आपली सोय लावण्यासाठी म्हणजे परमार्थ करण्यासाठी हे साधन जर शरीर राहिलं नाही तर मग आपला परमार्थाचा योग नाही. कारण देह गेल्यावर आपल्याला देव करण्याचा मार्गच बंद झाला. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपण देव लक्षात घेऊ शकतो आणि देव लक्षात घेणं म्हणजे आपण कल्याणाच्या मार्गावर येणं. म्हणून देव लक्षात घ्यायसाठी काय करायचं तर आपण देवाचं भजन करायचं. देवाचं भजन केलेलं काय होतं तर आपल्याला जो काही मार्ग असतो तो चुकर होतो आणि आपलं जे काही अज्ञान असतं, जी भ्रांती असते, जी चूक असते तर ती त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये असंख्य चुका आहेत. आपल्या मनामध्ये असंख्य अशा प्रकारचं अज्ञान आहे, असंख्य पाप आहे आणि ते धुण्यासाठी जगात कोणताच अशा प्रकारचा त्या ठिकाणी वॉशिंग पावडर नाही, कोणतीच साबण नाही की तिनं मन धुता येईल. पण अशा प्रकारचं एक वस्तू आहे की त्यानं आपलं मन शुद्ध होईल. ते म्हणजे देवाचं नामस्मरण, ते म्हणजे देवाचं गुणगान. आणि देवाचं नामस्मरण, देवाचं भजन करणारा असतो तर मग त्याचं मन शुद्ध झाल्यामुळं त्याला लक्षात येतं हे पसारा आपला नाही, हा देह आपला नाही, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. कारण मी या ठिकाणी ज्याला मी म्हणायला लागलो, म्हणायला लागलो ते माझं कुठे. आणि एक दिवस तर ज्याला सोडायचं ना त्याला आपण जर आताच मी आणि माझं नाही असं जर समजलं तर काय वाईट आहे. कारण ह्या देहाला सोडायचं, हा संसार, हा पसारा, हे सर्व काही दिसणाऱ्या वस्तू एक दिवस आपल्यापासून बाजूला जाणार आहेत. मग आताच आपण त्याच्यावर विरक्त होणं किंवा ते आपलं नाही असं समजून घेणं, याच्यात राहा. जोपर्यंत आहे तोपर्यंत राहा, परंतु याला मी माझं खरं म्हणू नका असं संत शिकवते आपल्याला. आणि हे शिकायचं असतं म्हणून आपल्याला वारण करता येणं सांगितलेलं आहे की आपल्याला काकडा भजन घ्यायचं. काकडा भजन घ्यायचं म्हणजे काकड्यातला एक एक अभंग त्या ठिकाणी आपल्याला बघायचा. तर एक एक बघण्यापेक्षा आपण
जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा बघायला लागलो. पण आपल्याला अर्थाशी घेणं देणं आहे. आपलं कळून घ्यायचंय की देव कळून घ्यायसाठी आपल्याला साधू संतांच्या शब्दांचा उपयोग होत असतो. म्हणून संतांच्या शब्दाचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आणि आपलं समाधानानं या ठिकाणी जीवन कृपण करायचं आणि आपल्याला आपलं कल्याण संतांच्या विचारामध्ये असतं हे कळून घेण्यासाठी संत विचारांची गरज आहे. तर उद्या त्या ठिकाणी आपल्याला हा संसार रडवीन, फसवीन आणि पुन्हा लक्ष चावऱ्या नेऊन घालीन आणि दुःखाच्या खाईमध्ये आपण जातो. ते करण्यापेक्षा आपण आताच या ठिकाणी सावधगिरी बाळगून या विचारावर येणं हे सर्वात उत्तम आहे. म्हणून हा विचार आपल्याला संत सांगते आणि म्हणून तुकाराम महाराज सारखे महात्मे आणि खूप आपण भाग्यवान आहोत आणि ते या ठिकाणी आले आणि त्यानं आपल्याला भजन करायचं शिकविलं. पहा, संसार करायचं माणूस आपोआप शिकत, ते शिकायचं काम नाही. पण भजन करायचं शिकून सुद्धा शिकत नाही. म्हणून या ठिकाणी जो आपल्याला भजनाला लावीन, जो आपल्याला चिंतनाला लावीन, जो आपल्याला देवाकडे नेईल तर ती नेणारे संतच असते. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमार्थ कसा करावा किंवा देवाचं भजन कसं करावं ते आपलं शिकलेलं असतं. म्हणून त्यानं देवाचं वर्णन करताना असं तोंड भरून वर्णन केलं. असं प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये दाटत होतं की देव खरंच माझा आहे, देवाशिवाय माझं कोण आहे या जगामध्ये किंवा या ठिकाणी माझं कल्याण करणारं दुसरं कोण आहे, माझं हितेशी दुसरा कोण आहे किंवा माझी संपत्ती आणि सर्व काही जे आसन तो सगळं देव आहे. विठ्ठल विठ्ठल वित्त गोत्त चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाच. कारण विठ्ठलाची गोष्ट काढणं मला आवडती बर का. विठ्ठल वित्त आहे म्हणजे माझं धन कोण आहे, वित्त आहे, चित्त आहे, गणगोत आहे, सर्व काही माझं विठ्ठल आहे. आणि कारण इतकं देवावर प्रेम करीत होते आणि त्यांना केलं आणि आपल्याला सुद्धा देवावर प्रेम करायचं शिकवलं. आपण या देहावर प्रेम करतो, देहावर प्रेम केलं तरी देह मशनात जाणार आहे, स्मशानभूमीत याची राख होणार आहे, याच्यावर केलेलं प्रेम व्यर्थ होईल. म्हणून काकडा भजनामध्ये एक अभंगामध्ये विषय आलेला आहे. करम मला सांगते इथे अवघे वाया गेले दिसती सायास. कारण या ठिकाणी जे आपण सायास करतो आपण सर्व त्या ठिकाणी या ठिकाणी जे जे काही करायला लागलो ना ते व्यर्थ जाईल, व्यर्थ जाईल म्हणजे वायाला जाईल. कारण आपण हरिपाठात सुद्धा पुष्कळ ठिकाणी बघतो. कारण नुसतं संतांचे ग्रंथ वाचायचे नसते तर ते ध्यानात घ्यायचे असते, ज्याचा अर्थ पाहायचा असतो. नुसतं हरिपाठ वाचून टाकायचा, ज्ञानेश्वरी पारायण करून टाकायचं, गाथा वाचून टाकायचा नसतो. त्याच्यात तुकाराम महाराज काय म्हणले, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले, आपल्याबद्दल काही बोलले का, आपल्याला काही दुरुस्ती करायला सांगितले का, तुम्ही हे चुकला, तुम्ही हे बरोबर असं करू नका, हे आपला ग्रंथ आपल्याला शिकवित असते. आणि म्हणून ग्रंथांच्या आधारानं आपण चाललं पाहिजे. ग्रंथ काय शिकवित आपल्याला, तुम्ही या ठिकाणी जे काही करायला लागलात ना ते करू नका, आम्ही सांगतो संत सांगते ते करा. म्हणून करा रे बापांनो साधन हरीचे, जणी करणेचे करू नका, जेणे नहे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. कारण काय करा, तुम्ही देवाचं साधन करा, देव प्राप्तीसाठी उपाय करा. करा रे बापांनो, तुम्ही बाप आहात, तुमचं कल्याण व्हावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुमच्याविषयी आम्हाला प्रेम भाव आहे, म्हणून तुम्हाला आम्ही बाप म्हणायला लागलो. तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या. करा रे बापांनो साधन हरीचे, असं पुष्कळ ठिकाणी त्यांनी सांगितलं. परत त्या ठिकाणी क्रोध पण आला त्यांना, म्हणून ते म्हणले भक्तीविना पशु कशाशी वाढला, सटविन नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी, अरे नाही मुखाशी अरे मुळा. कारण तू काय भूताची अवलाद आहे का, तुझ्या आईजवळ काय भूत गेले होते का. जर तुला देवाचं नामस्मरण करायचं जर एवढं त्या ठिकाणी कंटाळ आहे किंवा देवाचं नामस्मरण तुझ्या मुखाला येत नाही म्हणून तू पशु आहेस, कशाला वाढला, सटवीनं का नेला नाही. पण कित्येक अशा प्रकारचं त्या ठिकाणी तुकाराम महाराज गाथ्यामध्ये खूप बोलले. कशाबद्दल की त्यांच्या अंतःकरणात दया आहे. अरे मनुष्य देह कधी भेटन परत, आणि हा जर मनुष्य देह व्यर्थ गेला तर मग त्या ठिकाणी याला कुत्र व्हावं लागल, गदर व्हावं लागल, डुकर व्हावं लागल आणि हिंडावं लागल. आता आयुष करशील, मजा करशील,
पण किती दिवसाची, क्षणभर त्या ठिकाणी तो आता असेल. कारण आयुष्य म्हणजे काय, एक क्षण आहे. पुन्हा आपण हरिपाठामध्ये सुरुवातीच्या अभंगामध्ये देवाच्या द्वारे उभा क्षणभरी. कारण क्षण का, अरे ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या मानानं हे तुझे 100 वर्ष म्हणजे क्षणच आहे. 100 तर जगतच नाहीत, पण धरलं तरी बी हे 100 वर्ष आयुष्य किती आहे, पण तरी पण त्या आयुष्याला गणना आहे. कारण ते आयुष्य या ठिकाणी जात आहे. आपण पाहतो की सकाळचं भजन म्हणलंच पाहिजे, कारण जो सकाळचं भजन म्हणेन, आमचे गुरुवर्य श्री बापूराव महाराज परतूरकर हे श्री मोठे महान संत जे काही आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले, तर ते म्हणजे रंगनाथ महाराज गुरुजी, ज्यांना म्हणायचे की ज्यांना ही गुरुजी ही पदवी काशीहून भेटली होती, असे रंगनाथ महाराज परभणीकर. त्यांना जाऊन 50 वर्ष झाली, तर त्यांची पुण्यतिथी आता 50वी येईल. तर परभणीमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांचा भव्य दिव्य अजून सुद्धा कार्यक्रम चालू आहेत. आणि त्यांचे परम शिष्य गुरुवर्य बापूराव महाराज, की ज्यांचं आज वय 95 वर्ष आहे, तरी पण त्या ठिकाणी मंत्रमुग्ध करणारे कीर्तन त्यांचं या ठिकाणी आम्ही नेहमीच ऐकतो. आज सुद्धा त्यांचं कीर्तन या ठिकाणी 95 वर्ष वय त्यांचं, आणि त्यांचं कीर्तन आम्ही अशा प्रकारचं मंत्रमुक्त या ठिकाणी आज ऐकलं. अधूनमधून त्यांचे कार्यक्रम चालूच असतात. आणि खूप त्या ठिकाणी अशा प्रकारचं ज्यांनी जीवनामध्ये आता लोक कधी 1 रुपया सुद्धा हातावर घेतलेला नाही, आणि कधी जर एखाद्या नवीन माणसानं काही फळं वगैरे त्यांना नेऊन ठेवले, तर ते तिथंच त्या ठिकाणी सर्व वाटून देतात. आणि लयच प्रेमळ माणूस असला त्याच्यातलं एखादं त्या ठिकाणी खाल्लं तर खाल्लं, इतकं निस्पृहता. आणि असे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला अशा महात्म्याची संगती भेटली. एवढंच नाही तर निस्पृह, कोणत्या गोष्टीचा लोभ नाही, किंवा ज्यानं त्या ठिकाणी अभ्यास करण्यामध्ये इतका वेळ घातला की कधी त्यांचं वय त्या ठिकाणी म्हातारे झाले हे सुद्धा त्यांना कळलं नाही, म्हणून त्यांचं लग्न पण झालेलं नाही. आणि इतकं त्यांना अभ्यासामध्ये काळ घालून एकांतात 50 वर्षे त्या ठिकाणी एका मळ्यामध्ये एकांतात राहिले. इतकं त्या ठिकाणी जगापासून अलिप्त राहिले. आणि परखड भाषेमध्ये कधी कोणाला कोणाचं वर्णन नाही, कधी कोणा श्रीमंताचं वर्णन नाही. उलट त्या ठिकाणी त्यांच्याकडं मोठमोठे अशा प्रकारचे त्या ठिकाणी निवडून आलेले लोक, आमदार खासदार येतात, पण त्यांना त्या ठिकाणी सर्वसामान्याप्रमाणे राहावं लागतं. विशेष त्यांना अशा प्रकारचं त्या ठिकाणी तिथं काही मान वगैरे काही ते भेटतच नाही. पण त्यांना सुद्धा भीती वाटन अशा प्रकारचे महाराज परखड भाषेत त्या ठिकाणी त्यांना बोलतात. तरी पण त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला ते लोक आमच्या गुरुजीकडे येतात. पण आम्ही असे भाग्यवान आहोत की ज्यांच्या मनामध्ये भेदभाव नाही, किंवा हा विशेष आहे, हा सामान्य आहे. या जगामध्ये या ठिकाणी असं पाहिलं जातं, परंतु त्यांच्या मनामध्ये अजिबात अशा प्रकारचा त्या ठिकाणी श्रीमंतीकडे पाहून, कोण्या पदाकडे पाहून अशा प्रकारचं कोणाला कधी त्यानं मोठेपणा मान द्यायला नाही. त्यांना मोठेपणा द्यायला तुम्ही अभ्यास करता का, म्हणून ते प्रेम करते कोणावर, श्रीमंतावर नाही. आताचे महाराज लोक श्रीमंतावर प्रेम करते, श्रीमंताचे माग महाराज पळाले आणि पदावाल्याच्या माग पळाले. परंतु आमचे गुरुजी तसे नाही, त्या पदावाले श्रीमंत त्याच्या मागे पळत आहेत, परंतु ते त्यांना त्या ठिकाणी म्हणतात, मूर्खा हो, तुम्ही अभ्यास करा, चिंतन करा, तुम्ही उद्या गधे वातान कुत्रे वातान, अशी त्यांची भाषा आहे. तरी पण त्या ठिकाणी जे काही प्रामाणिक लोक असतात ते आज बी खूप श्रीमंत त्यांच्या मागे आहेत. आणि म्हणून आम्ही बघतो आणि आम्ही खूप भाग्यवान स्वतःला समजतो. निस्पृह महात्म्याची भेट होणं हे खूप भाग्याचं लक्षण असतं. म्हणून अशा प्रकारचा महात्मा या जगामध्ये खूप दुर्लभ, म्हणून त्यांची किती तळमळ आहे एवढ्या वयामध्ये. कारण आम्ही पाहतो की आम्ही जेव्हा 30 वर्षापासून महाराजाकडे जातो, 25-30 वर्षापासून सुरुवातीला महाराजाकडे जायचो, आमच्या मनामध्ये खूप ज्ञानेश्वरी कळाव, गाथा कळाव, आम्हाला भगवद्गीता त्या ठिकाणी मी पूर्ण भगवद्गीता पाठ केली, विष्णू सहस्रनाम पाठ केलं, स्तोत्र पाठ केले, परंतु मला त्याचा मेळ लागला. ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी म्हणायचो, भागवत वाचायचो, पण मला त्याचं काही कळना. म्हणून मी गुरुजीकडे जाऊन त्या ठिकाणी आमच्यापासून जवळच आमच्या तालुक्यामध्ये असणार जालना जिल्ह्यामध्ये परतूर नावाचा तालुका, ते त्या तालुक्याच्या ठिकाणी असणारे आमचे गुरुवर्य त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना आम्ही अशा प्रकारचे त्या ठिकाणी
सांगितलं की मला या ग्रंथातलं काही मला काय लक्षात येईना. तर मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की अधूनमधून तू कधी पण ये, मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आहे. म्हणून तेव्हा त्यांचं किंवा त्यांना अशा प्रकारचं थकलेल्यांना नसल्यामुळं रात्री अपरात्री आम्ही कधी पण जायचो. म्हणून आम्ही असे बरेच साधक लोक त्यांच्याकडे असायचो. आणि असल्यानंतर रात्री आम्ही एकादशीला तिथे कीर्तन व्हायचं, द्वादशीला त्या ठिकाणी पुन्हा सकाळी प्रवचन 2-3 तास व्हायचे. परत त्या ठिकाणी गावातले लोक ते परतूरमधले पंगती द्यायचे. तर आमची त्या ठिकाणी सर्व येणाऱ्या लोकांची व्यवस्था संध्याकाळची फराळाची, सकाळची जेवणाची व्हायची. आणि प्रत्येक एकादश द्वादशीला अशा प्रकारचे कार्यक्रम अधूनमधून चालायचे. आणि मधून मधून आम्ही गेलो तरी महाराज रात्री अपरात्री किती त्या ठिकाणी 4-4 वाजेपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी ज्ञान एकट्याला पण सांगायचे. 6-5 माणसं असली तर काही काही झोपायचे चालता चालता त्या ठिकाणी. परंतु एक जरी जागा असला तरी पण महाराजांना त्यांच्यासाठी त्या ठिकाणी रात्रात काढून आम्हाला हे आमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय बाबा त्या ठिकाणी आराम केला नाही. आणि एवढं त्या ठिकाणी त्यांची तळमळण कधी आमच्याकडून कशाची अपेक्षाच केली नाही. उलट आम्ही काही त्यांना देण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला त्यानं त्यांच्या घरातून बाहेर काढून दिलं की म्हणले आतापासून जर तुम्हाला काही आमच्याकडे आणायचं असलं तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. मग जगामध्ये असा कोण आहे की जो त्या ठिकाणी पैसा मान याचा धिक्कार करीन आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी तळमळ करीन. असा जगात भेटणं म्हणजे खूप दुर्लभ आहे. आणि ज्याला भेटला तो खरोखर महान आहे. आणि अशापैकी तुकाराम महाराज होऊन गेले ना आम्हाला. म्हणून आम्ही त्यांना आमच्या नजरेत ज्ञानोबाच समजतो. स्वतःला खूप धन्य समजून आनंदाने या ठिकाणी प्रपंचामध्ये राहतो. कारण आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी उणीव वाटत नाही. कारण आम्हाला वाटतं की आमचा सद्गुरू आम्हाला महान भेटला आणि आम्हाला या ग्रंथांचे अर्थ आणि आमचे या ठिकाणी असे जाणारे सर्व काही गुरुबंधू असे आमचे या ठिकाणी निस्वार्थ भावनेनं कार्यक्रम या ठिकाणी होतात. म्हणून आम्ही जो काही गेल्या आता रामनवमी ते पाडवा ते रामनवमी सप्ताह झाला तर एकाही गायकाला, एकाही वाचणाराला, एकाही महाराजाला 1 रुपया नाही देता आमचा सप्ताह झाला. आणि आमचे आम्हाला राहायचे आणि त्यांचे नाश्ता पाणी त्यांचं फक्त खाणं पिणं बाकी विषय नाही. आणि अशा प्रकारची निस्वार्थ भावनेनं कोणती अपेक्षा नाही करता जगावेगळे कार्यक्रम आमच्या परिसरामध्ये या ठिकाणी होते. म्हणून आम्हाला याच्याबद्दल खूप या ठिकाणी चांगलं वाटतं, आनंद होतो, निस्वार्थ भावना. कारण एकूण एकाला जे भेटतो ते फक्त प्रेमापोटी, अपेक्षा नाही कोणती. अशा प्रकारचा परमार्थ या ठिकाणी आमच्या भागात पाहायला भेटतो. म्हणून याच्याबद्दल आम्हाला खूप हरिक वाटतो. आणि म्हणून असंच त्या ठिकाणी चौकट चालावं आणि देवाबद्दलच तळमळ या ठिकाणी असावं. आणि हीच देवाबद्दल तळमळ आपल्याला देवापर्यंत नेऊन घालेल. आणि जर का आपण मनामध्ये हेतू ठेवून वासना ठेवून जर कोणतीही गोष्ट केली तर ती आपला देवापर्यंत नेणार नाही. म्हणून आपला देवापर्यंत न्यायसाठी मन शुद्ध पाहिजे. अंतकरण आपलं जसं अंतकरण शुद्ध झालं त्याला मन शुद्ध करणाऱ्याला देव दूर नाही. चित्त शुद्धी तरी शत्रू मित्र होती. किंवा ज्याचं मन शुद्ध झालं तर त्याला परमात्मा दूर नसतो. म्हणून आपल्याला चित्त शुद्ध करा. म्हणून या ठिकाणी प्रेमानं देवाचं भजन करणं आणि आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये असं वागणं आणि साधू संतांच्या सांगितल्याच्या बाहेर नाही जाणं हे आपण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी देव निश्चित जवळ करेल. आणि ढोंग नाही दाखायचं कोणाकडे. आपलं कधी कोणी वर्णन करावं अशी इच्छा धरायची नाही. आणि कधीच एक आहे एक दाखे नाही याला म्हणायचं ढोंग. म्हणून आपण त्या ठिकाणी परमार्थाच्या गप्पा मारतो. परंतु आपल्याला जर त्या ठिकाणी आपण त्या परमार्थात देवावर प्रेम जर नसलं आमचा परमार्थ व्यर्थ आहे. कारण आम्ही परमार्थाच्या गप्पा जरी मारल्या पण देवावर प्रेम जर नसेल तर आमचं नुसतं दाखिणं जर असलं तर पण आपण जगानं आपल्याला मानावं असं कधीच वाटू नये. कारण ज्याला वाटतं मला जगानं मानावं त्याला देव कधीच मानित नसतो. त्याच्याकडे देव लक्ष देत नसतो. म्हणून देवासाठी या ठिकाणी देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते ज्याला साधू संतांना देव प्राप्तीसाठी आपला सर्व काही ऐश्वर्य संपत्ती भोग आपल्या सुखाचा पण त्याग केला. आणि हा खरतड मार्ग त्या ठिकाणी त्यांनी पत्करला. जे काही ज्ञानोबर आहे
उपवाशी पोटानं झोपायचे किंवा ज्यांना काही गुन्हा नसताना सुद्धा त्या ठिकाणी लोक मारायचे. हाच गुन्हा होता की ते लोकांना भजन करायचं सांगत होते. हा त्यांचा लोकांना गुन्हा ठरविला आणि त्यांना त्या ठिकाणी शत्रू समजून आपल्या जातीच्या बाहेरच टाकलं. एवढंच नाही तर त्यांना खूप वेदना सुद्धा त्यांनी दिल्या. काय होता तर फक्त त्या ठिकाणी लोकांना ज्ञान सांगायला लागले. आताच्या महाराज लोकांना जर त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी आताच्या महाराजाला सांगितलं की तुम्हाला पाकिट देत नाही तर ते कीर्तनाला येत नाही. त्याला पाकिट कमी दिलं तर कीर्तनाला येत नाही. तर त्याला त्या ठिकाणी व्यवहारात अडचणी आणल्यावर तो कधी परमार्थ करीन. पण साधू संतांच्या जीवनामध्ये खूप अडचणी आणल्या तरी पण त्यांनी परमार्थ केला. स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी केला. आपण स्वतःसाठी सुद्धा त्या ठिकाणी परमार्थ करायची तयारी नाही आपली. आणि साधू संतांना आपल्यासाठी इतका परमार्थ केला की स्वतः अडचणीत जाऊन स्वतः अडचणीचा मार्ग, खडतर मार्ग पत्कारला आणि मग त्यांचे उपकार कधीच विसरू नाही. कारण त्यांनी परमार्थ केला म्हणून आपण कुठेतरी परमार्थाला लागलो. त्यांनी जर नसता केला तर आपण नव्हतो. कारण त्याने आपल्याला देवाच्या नादी लावलं. म्हणून काय सांगू, संतांचे उपकार मदन. आणि हा संतांचे वाङ्मय वाचा, त्यांचे चरित्र वाचा. त्यांनी काय केलं ते बघा. जीवनामध्ये यानं काय केलं आणि त्यानं काय केलं हे बघूच नका. तुकाराम महाराजांचे वाचा, नाथांचे वाचा. कारण त्यांनी काय केलं हे बघा. कारण दुसऱ्यानं यानं काय केलं आणि त्यानं काय केलं, अरे हे सगळ्यांना, परंतु त्यांना आवडत नाही. अशा प्रकारच्या दुःखाला, मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागलं. ते त्यांना इच्छा नसताना जावं लागलं. फसले त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले. येथे अवघे वाया गेले, दिसती सायासन तुका म्हणे नाश दिशे झाला वेचाचा. प्रयत्न व्यर्थ गेले, साफल्य मिळविता आलं नाही. आणि हेच ध्यानात घ्यायचं की आपण संतांच्या मार्गाने जाऊन त्यांचे चरित्र, त्यांनी त्या ठिकाणी जीवनात येऊन कशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटचाल केली किंवा जीवनामध्ये सुख समाधान कशा प्रकारचं त्यांना या जगाला वाटलं आणि त्याची वाटेकरी आपण व्हायला पाहिजे. त्यांचं धन, त्यांची संपत्ती आपण घ्यायला पाहिजे. कारण हीच खरी संपत्ती आहे. सुख समाधान ते त्यांच्याकडेच आहे. शांती तर त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ती आपण त्यांच्या वाङ्मयातून, त्यांच्या विचारातून घेऊ शकतो. ही जर आपण घेतली, आपण सुद्धा आपलं जीवनाचं कल्याण निश्चित करू शकतो. आणि म्हणून त्यांनी आपल्याला या ठिकाणी हेच सांगितलं, अरे या मरणाऱ्या, नाशवान, क्षणिक अशा प्रकारचे भासणाऱ्या क्षणामध्ये याचं काय होईल काही सांगता येत नाही. कारण बरेच अभंग पाहतो, गाथा पहा, ज्ञानेश्वरी पहा, देह जाईल जाईल अशी काळोबा खाईल, तुकाराम महाराज सांगते. कारण बरेच काही त्या ठिकाणी किंवा हरिपाठात पहा, कुठं पहा की या ठिकाणी काय देहाचा नाश आहे, देह जाणार आहे. कारण तुम्ही देवाच्या नादी लागा. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गमा न घाली मन. कारण हरी आत्मा ध्यानात घे, तू दुसरीकडे मन घालू नको. असंच ही शिकवण आहे. ही शिकवण आपण शिकलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण संतांची शिकवण शिकत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये द्वेष राहणार, आपल्या मनामध्ये कामना राहणार, आपल्या मनामध्ये क्रोध राहणार. कारण आपल्याला माहिती, थोडा जरी क्रोध आला तरी मनामध्ये अशांती निर्माण होते, दुःख होतं. थोडा वासना झाली तर किती बी त्या ठिकाणी वरचा माणूस खाली येतो. कारण वासना. आणि म्हणून काम, क्रोध, लोभ किती त्या ठिकाणी आपण पाहतो. जे कामी लोक आहेत तर ते आज त्या ठिकाणी, आता उद्या तर त्यांना यमयातना आहेच, परंतु आज पहिली म्हणून आहेत. कारण कामी आहेत लोक. जे क्रोधी आहेत ना, त्यांना त्या ठिकाणी कामी लोक आहेत. बलात्कार केले, हे केले, असे लोक कुठे आहेत? आज कैदीमध्ये. किंवा जे लोक क्रोधी आहेत, ज्यांनी खुना केले, असे लोक सुद्धा आज कैदीमध्ये आहेत. जे लोभी आहेत, ज्यांना लोकांचं धन हरण केलं, असे लोक सुद्धा आज कैदीमध्ये आहेत. इथं कैदी आहे, उद्या पुन्हा करेल. आणि का की त्यानं आपल्या मनाला संस्कार नाही, म्हणून काम क्रोधानं त्यांना इथं कैदीत टाकलं, उद्या नरकाला घालणार. म्हणून तेच काम क्रोध आपल्याला सुद्धा दुःखात लोटणार आज ना उद्या.
म्हणून त्यांना आपण काबीज करण्यासाठी आपलं मन आपण देवाला अर्पण करायचं, आपण देवाकडे लक्ष लावायचं, देवाचं भजन करायचं आणि ते भजन शिकविणारे संत असतात. म्हणून जो काकडा भजन सकाळी म्हणेन की त्याचं अंतकरण शुद्ध होईल. आमचे गुरुवर्य महाराज परतुरकर सांगत असते की तुम्ही काकडा भजन म्हणे जा, सकाळी 6 वाजता उठ जा, रात्री लवकर झोप जा आणि 12ही महिने वर्षाचे न चुकता म्हणा, कारण मन शुद्ध होईल. लवकर मन शुद्ध होतं सकाळचं भजन. कारण आपल्याला ज्योतिताईनं सांगितलं ना काकडा भजनार घ्या, म्हणून मी काकडा भजनाविषयीच बोलायला लागलो की दररोज जो काकडा भजन घेईल त्याचं मन लवकर शुद्ध होतं. कारण सकाळचा प्रहर, पहिले प्रहर में सब कुछ, दूसरे प्रहर में भोगी जागे. पहले प्रहर में सब कुछ जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में चोर जागे, चौथे प्रहर में जोगी. पहिल्या प्रहरामध्ये, पहिला प्रहर म्हणजे 6 ते 9 पर्यंत सगळेच जागते, 9 ते 12 पर्यंत भोगी जागतो आणि 12 ते 3 पर्यंत चोर जागतो आणि 3 ते 6, 3 नंतर पुढं मग जोगी म्हणजे संत जागत असतो. म्हणून उठून या प्रातःकाळी, म्हणून आपल्या हृदयामध्ये ज्याला परमार्थ करायचा का त्यानं सकाळी लवकर उठलं पाहिजे. सकाळी उठून, सकाळचा काळ शांत असतो, सात्विक असतो, त्या काळामध्ये काकडा भजन म्हणलं पाहिजे, देवाचं केलं पाहिजे. कारण थोड्या वेळामध्ये मनामध्ये शांती प्राप्त होती. कारण सकाळचा वेळ असा आहे शांत सात्विक असल्यामुळं आपल्याला तो वेळ सहकार्य करतो परमार्थाला. वातावरण शांत, ते वातावरण सुद्धा सहकार्य करतं आपल्या परमार्थाला, आपल्या शांतीला, आपल्या विचाराला, आपल्या भक्तीला, आपल्या ज्ञानाला. म्हणून ग्रंथ वाचन, काही थोडंफार असणं, थोडंफार प्राणायाम, ग्रंथ वाचन, आपल्या जीवनाला आपण नियमावली लावून द्यायची. काहीतरी नियमावली पाहिजे. कारण नियम नसला ना ते मोक्कार म्हणत असत, म्हणे काही नाही नियमावे मोकळा तो व्यर्थ जाय. म्हणून सकाळच्या प्रहारामध्ये आपल्याला कितीतरी वेळ भेटतो, थोडा आपण त्या ठिकाणी आता थोडा त्रास तर सहन करावा. कारण आपण बघतो की थोडं त्या ठिकाणी क्षणभरी आम्ही सोशिले वाईट आणि जोडीले आवित ब्रह्मसुख. तुकाराम महाराज म्हणते आम्ही थोडं त्या ठिकाणी कष्ट सहन केले इथं परमार्थ करण्याचे आणि आनंद रूपाला मुक्त झालो. आपण जर या ठिकाणी आळस केला या ठिकाणी मग इथंच आपला घात होईल. आपण म्हणून विषय सुखासाठी आपण आतोनात कष्ट करतो आणि परमार्थ प्राप्तीसाठी आपण आळस करतो. म्हणून असं नाही करता आपण परमार्थ हा केलाच पाहिजे. आपला नियम आहे तो सकाळी उठणं, देवाचं भजन करणं, काकडा भजन करणं, संध्याकाळी हरिपाठ म्हणा, दिवसभर तुमचे काम जे आहेत ते करा, असं आमच्या गुरुनं आम्हाला सांगितलं. सकाळी काकडा भजन घ्याच, सकाळी उठाच. कारण आपण म्हणलो आपल्या मुलाला वळण लागते, लहान मुलाला लागते आणि लागले त्यांच्या कानावर शब्द पडते आणि त्यांना सुद्धा ह्या परमार्थाचा मार्ग त्या ठिकाणी आपण लावायसाठी कारणीभूत होऊ. आणि हेच खरं त्या ठिकाणी त्यांना देणं आहे. संपत्ती देणं, बाकीचं काही देणं हे काही देणं नाही. कारण याच्यामध्ये त्यांचा जीवनातलं दुःख जाण्याचं सामर्थ्य या संपत्तीत नाही. कारण संपत्तीत जर जीवनाचं सामर्थ्य दुःख असतं तर ते झुंझुनवाला तर त्या ठिकाणी त्यांना मृत्यू होण्यापूर्वी लिहून ठेवलं की मला काही सुख देऊ शकलं नाही, मात्र मी दुःखी झालो, जे सुख नाही असं त्यानं का लिहून ठेवलं. म्हणून 45,000 कोटी संपत्ती असतात दुःखी आहे. आता हे तर जीवनातलं किती दुःखी लोक आहेत. कारण याच्या सामर्थ्य नाही, धनामध्ये आपलं दुःख जाण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही. पण निश्चितच हरीचं नाव आपलं दुःख हरण करीन आणि ते सांगणारे संत आहेत. म्हणून संताची ये पायी हा माझा विश्वास. म्हणून त्यानं आपल्याला खऱ्याच्या नादी लावलं, देवाच्या नादी लावलं, सत्याच्या नादी लावलं, जे त्याच्या नादी लावलं. अविनाश जोडी देवा पायी भाव, कैवल्याचा ठाव सकळी. अविनाशाच्या परमात्मा त्याचे आपल्याला नादी लावलं. म्हणून आपण भजनच करावं. आणि म्हणून तुकाराम महाराज या भंगात सांगू लागले, येणे मुखी तुझी वर्णी गुण नाम त्याची माझं प्रेम देवा देवा. डोळे भरून मी मुखानं तुझं जर नामाचं वर्णन केलं ना
किती माझ्या अंतःकरणामध्ये इतकं प्रेम तयार होतं, म्हणून प्रेमानं तर देवाचं भजन करू नका. किती आनंद होईल. डोळे भरून या पाहिन तुझे रूप, तेची माझं सुख दे देवा, हेची माझं सुख दे देवा. डोळे भरून जर तुला पाहिलं देवा, याच्यानं मला सुख होतं बरं का. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ही माझं विश्रांती दे देवा. देवा, कान भरून जर तुझी कीर्ती मी ऐकली ना, मला किती विश्रांती प्राप्त होईल देवा. वायरंगी टाळी नाचे नवल, हातास पायास देवा. मी हातानं वाजली ना, मला किती सुख होईल हो. तुका म्हणे माझा सकळ देवाव आणि नको ठाव चित्रेश. म्हणून मी भजन करतो. माझ्या इंद्रियानं त्या ठिकाणी अशा प्रकारचं तुझ्या रंगामध्ये मी त्यांना रंगितो. मनाला सुद्धा रंगीला, इंद्रियाला रंगीलं, आणि म्हणून त्या ठिकाणी रंगी रंगेले श्रीरंगे. काय भुललाशी पतंगे, शिरीन जायाचे ठेवणे, जशी अभिलाष जाणे. नवे तुझा हा परिवार, द्रव्य झाला क्षण मंगळ, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठो करा. म्हणून रंगात रंग पण कोणत्या देवाच्या रंगात रंग. म्हणून हा रंग त्या रंगाचा भंग नाही, त्या रंगात रंग, म्हणून त्याचं नाव श्रीरंग आहे. त्या श्रीरंगाच्या रंगात रंग, त्या रंगाचा भंग आहे. कारण बालपणाचा भंग झाला, तारुण्याचा भंग होणार आहे, जगाचा भंग होणार आहे. म्हणून या भंगणाऱ्या रंगात तू रंगू नको, आणि त्या श्रीहरीच्या रंगात रंग. म्हणून झालेली सेवा आपण या ठिकाणी समर्पित करू आणि प्रसायदान घेऊ. आता विश्वात्मके देवी, येणे वागेने तोषावे, तो सोनी मध्ये आले प्रसायदाने. जे खळाची व्यंकटी सांडो, दया सत्कर मिळती वाढो, मुता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस धर्म सूर्य पाहो, जे वांछिल तो ते लावो प्राणी गा. वर्ष तो सकळ मंडळी मांडी आळी, अनवर्त हो मंडळी भेटो दया बुटा. कल्पतरुचे अर्णव, चेतनाचे आमनेचे गाव, बोलजे चंद्रमे जे अलांछना, मार्दंड जे तापैना, ते सर्वैशता संजना सूर्य होते. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे निलोकी, भजतो आदि पुरुष या खंडित. आणि ग्रंथ भुजीवी विशेषी लोकी, दृष्टा दृष्टी विजय व्हावी. विश्वेश्राव हा विधान पसाव, ये वर ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिका ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. महावीर ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण.